नमस्कार मैत्रिणींनो, हरतालिका आहे आज सर्वांनाच माहिती आहे। तर आज आम्ही हरतालिकेची तयारी केली आहे। तुम्ही बघू शकता ही वाळूची मी पहिले पिंड तयार करून घेतली आणि दोन्ही बाजूला एक सती आणि पार्वती सुद्धा मी तयार केलेला आहे। त्यानंतरून आता तुम्ही बघा मी हे कापसाने तयार करते आहे। त्याला आपल्याला गंधक लावायचा आहे, म्हणजे महादेवाला आपल्याला तिळा लावायचा आहे। तो मी 3 कापसाने तयार केलेला आहे आणि मधला टिक्का सुद्धा मी त्याचा आकार तयार करून घेतलेला आहे आणि त्याला चंदन लावलेला आहे। अशा प्रकारे मी महादेवाची पिंड तयार करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता मी घरच्या घरीच पूजा करून घेते, जसं जमेल तसं तशा पद्धतीने मी घरच्या घरी पूजा मांडून घेते। आणि नंतरून आपल्याला चौरंगाला चारी बाजूला पानं लावायचे आहेत। तर काही जण केळीचे पानं लावतात, काही जण करदईचे पानं लावतात। तर तुमच्याकडे जे पण अवेलेबल असेल तुम्ही ते लावू शकतात। तर मी करदईचे पानं लावलेले आहे। इथे थोडासा व्हिडिओ माझा ब्लर झालेला। त्यानंतर तुम्ही बघू शकता साईडला पूर्ण वाळू पडलेली होती, ती पूर्ण साफसफाई करून घेतली मी आणि माझ्या वहिनीने मला हेल्प केलेली आहे आज सर्व करायला। मी इकडे साफसफाई करेपर्यंत तिने तिकडच्या साईडला रांगोळीसुद्धा काढून घेतलेली आहे। तर आजचा मुहूर्त हा भाद्रपदचा आजचा मुहूर्त हा पहाटेचा होता। 8च्या आत सगळ्यांना पूजा करायची होती आणि एक संध्याकाळचा मुहूर्त आहे जो प्रदोष काळामध्ये असतो। 5:30 ते 7च्या दरम्यान सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात। तुमच्या टाईमनुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही पूजा करू शकतात मुहूर्तानुसार। तर आम्हाला मुहूर्तानुसार पूजा करायला एवढा काही हे सकाळी टाईम नव्हता। बरेच जण ऑफिसला जातात, काही जणांच्या ड्युटी असतात, अशा काही लेडीज होत्यात, म्हणून आम्ही दुपारच्या टायमामध्येच पूजा करून घेतलेली आहे। आज तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी थोडेसे पारिजातकचे फुलं लावून डेकोरेट करून घेतलं। तोपर्यंत इकडे नेहानी रांगोळी वगैरे काढली, तिने कलर वगैरे केला। थोडीफार तिने मला, थोडी नाही जरा बऱ्यापैकी भरपूरच तिने पण मला हेल्प केली। मम्मीने बाकीचं सगळं सामान रेडी करून ठेवलेलं होतं, फुलं पानं वगैरे। आता माझ्या मम्मीच्या इथे तर सगळेच पानं अवेलेबल आहे, म्हणून आम्हाला काही मार्केटमधून आणावे लागले नाही। इथे सर्वच प्रकारचे फळं असल्यामुळे पानंसुद्धा आम्हाला अवेलेबल झाले। त्यानंतरून आम्ही ग्लासामध्ये वाळू टाकली, कारण की ते उभं राहायला हवं। पाणी टाकलं तरी चालेल, पण मग पाणी सांडण्याची भीती असते, म्हणून आम्ही वाळूच टाकून घेतली आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी ग्लास असं पॅक दोऱ्याने बांधून घेतला आणि वरच्या बाजूला सुद्धा दोऱ्याने पॅक बांधून घेतले, कारण की आपल्याला चौरंगाच्या चारी बाजूला रुईची पानं लावायची होती आणि ती व्यवस्थित पॅक बसायला हवी, कारण की मध्ये जेव्हा पत्री आपण त्याच्यावरती अर्पण करतो त्यावेळेस कोणत्याच बाजूनी साईडला पडायला नको। त्यामुळे मी व्यवस्थित पॅक दोऱ्याने करून घेतलेला आहे। अशा प्रकारे मी माझी साधी आणि सिंपल एकदम मस्त पूजा मांडून घेतली आहे। तुम्ही सुद्धा घरी अशा प्रकारे पूजा मांडू शकता। तुमच्याकडे सुद्धा वाळू असेल तर वाळूची तयार पिंड करू शकता। जिथे पण बांधकाम चालू असतं तिथून मी ही वाळू घेऊन आलेली आहे। आमच्या इथे एका बिल्डिंगीचं काम चालू आहे, तर तिथून मी ही वाळू घेऊन आली। तुमच्या जवळपास कुठे पण काम चालू असेल तुम्ही सुद्धा तिथून वाळू अवेलेबल करू शकतात। आणि हे बघा तुम्ही बघू शकता इथे सगळं पूजेचं सामान घेतलेलं आहे, जे इकडच्या साईडला पत्री आणि फुलं आहेत, फळं आहेत, त्यानंतर बेलाची पानं आहेत, फुलं, अक्षदा आहेत, तुपाचा दिवा आहे, एक वस्त्र आहे, गुळ खोबरं आहे, देवीला चोळी बांगडी लागते ती आहे, दुर्वा आहेत, कापसाचं वस्त्र आहे। अशा प्रकारे तुम्हाला सगळं पूजेचं ताट तयार करून घ्यायचं आहे, पंचामृत तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी पूजेला सुरुवात केली। आता तुम्ही बघू शकता नंतर आमची पूजा पूर्ण झाल्यानंतर आरती वगैरे करून घेतली। अशा प्रकारे आमची आजची हरतालिकेची पूजा पूर्ण सुफल संपूर्ण पार पडलेली आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू वॉचिंग टू माय व्हिडिओ। हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा।